हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना माझ्या ऑल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते। तर आज आपण उपवासाचे अप्पे रेसिपी करणार आहोत। त्यासाठी मी साबुदाणा आणि भगर थोडीशी भाजून त्याचं पीठ बनवून आणलेलं आहे। आता हे पीठ मी 1 कप घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत त्याचं आपण एक बॅटर तयार करून घेऊया। अजून त्यामध्ये मी काहीच टाकलेलं नाही। पहिलं त्याचं आपण स्मूथ बॅटर बनवून घेऊया। खूप सहज तयार होतं, अजिबात गुठळ्या वगैरे तयार होत नाहीत। हे पहा, इथे छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। पाहू शकता, जास्त पातळी करू नका, मिडियमच ठेवलेलं आहे। ह्याचे आपल्याला अप्पे तयार करायचे आहेत। त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे। हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेत आहे। 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहे। हे आता छान मिक्स करून घेऊया। हे उपवासाचे अप्पे आहेत, त्यामुळे आपण धना जिरा पावडर वगैरे कोथिंबीर असं काहीच वापरणार नाही। तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही वापरू शकता। मला जास्त तिखट हवं होतं म्हणून मी अजून वरतून मिरचीचे काप टाकलेले आहेत। 1 मोठा चमचा दही टाकलेला आहे। ते सर्व आता छान मिक्स करून घेऊया। पहा, इथे छान आपलं बॅटर तयार झालं आहे। यामध्ये मी काकडी पण खिसून टाकणार आहे। तुम्ही याच्यात बटाटा पण टाकू शकता, स्वीट पोटॅटो टाकू शकता। आता यामध्ये थोडासा मी अर्धा चमचा इनो टाकून घेतलेला आहे। ते छान आपण मिक्स करून घेऊया। इथे छान बॅटर तयार झालं आहे। आता तोपर्यंत मी अप्पे पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता, तोही छान गरम झाला आहे। त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपण अप्पे टाकून घेऊया। आधी कढईचे मी पूर्ण टाकून घेत आहे आणि नंतर हळूहळू मध्ये टाकून घेणार आहे, कारण मध्ये पॅन आपला जास्त गरम होतो, त्यामुळे मधले अप्पे टाकायचे। तर उपवासाला असे छान अप्पे रेसिपी करून बघा, खूप छान तयार होते। कारण उपवास असेल तर आपल्याला ते साबुदाणा भगर खाऊन आपल्याला कंटाळा येतो। आता मी 5 मिनिटं झाकण ठेवलेलं आहे। आता आपण पाहूया, एका साईडने आता आपले अप्पे तयार झाले आहेत। आपण सर्व अप्पे आता एक एक करत पलटी करून घेऊया आणि दोन्ही साईडनेही आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। बघा किती छान असे आपले अप्पे निघत आहेत, अजिबात चिकटत वगैरे नाहीत। आपल्याकडे पीठ तर असेल तरी खूप कमी वेळात होणारी उपवासाची रेसिपी आहे, तर नक्की करून बघा। कारण वडे वगैरे जास्त तेलकट खाण्यापेक्षा कमी तेलातले हे अप्पे खूप छान तयार होतात। हे पहा, दोन्ही साईडने मी कसे खरपूस असे छान भाजून घेतलेले आहेत। खूप छान एकदम टेस्टी असे तयार होतात, तर नक्की करून बघा। उपवासाचे अप्पे नक्कीच तुम्हाला आवडतील। केल्यानंतर आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे पहा, किती छान आपले सर्व अप्पे तयार झाले आहेत। हे अप्पे आपण दह्यासोबत खाणार आहोत, खूप छान लागतात, तर नक्की करून बघा। दही अप्पे ही रेसिपी खूपच टेस्टी असे तयार होते। तुम्ही शेंगदाणा, हिरवी मिरची टाकून चटणी बनवू शकता, पण मी दह्याबरोबर खाणार आहे। दह्यासोबत खूप छान लागतात, तर नक्की करून बघा उपवासाची अप्पे रेसिपी। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।